लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाची तयारी झाली। होय लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता एक नाही तर टोटल 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्णपणे मिळणार आहेत। म्हणजे 3000 रुपयांची अशी मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून अखेर मंजूर झालेली आहे। बघा आता बहिणींनो, सरकारने सांगितलं आहे की आम्हाला उशीर झाला त्यामुळे आम्हाला माफ करा, आम्ही पूर्ण पैसे देण्याची तयारी केली आहे, असं एक म्हणणं सरकारचं आपल्याला सूत्रांच्या मार्फत बघायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना दिलासा देण्यासाठी एक नाही तर 2 हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पूर्णपणे टोटल 3000 रुपये दिले जाणार आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे। बघा आता सर्वच बहिणींच्या बँक खात्यात ही रक्कम पूर्णपणे जमा होणार असल्याने लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। तर चला आता एप्रिलच्या हप्त्याची पण चिंता करण्याची गरज नाहीये। एप्रिल महिन्याचे तर 1500 रुपये फिक्स होतच आहेत, कारण बजेटमध्ये पूर्ण मंजुरी दिलेली आहे। मार्च हप्ता, फेब्रुवारी हप्ता ज्यांना मिळाला असेल त्यांना पण आता मिळणार आहे। मग हे पैसे आता सर्वात आधी या 17 जिल्ह्यातून वाटप होणार असून नेमके पैसे कोणत्या 17 जिल्ह्यात सर्वात आधी आणि कोणत्या 9 बँकेत सर्वात आधी जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची बँकांची पण नावं तुम्हाला सांगतो। सर्व माहिती आता बघायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या बातम्या रोज बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघा या ठिकाणी आता पूर्ण याद्या वगैरे सर्व काय आलेलं आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात पूर्ण डीबीटी अंतर्गत रक्कम ही मंजूर होत असल्याने तुम्हाला आता दिलासा आता मिळतोय। बघा आता 17 जिल्ह्यात आणि 9 बँकेमध्ये सर्वात आधी 3000 रुपये मिळणार आहेत। आता 3000 रुपये आणि त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये। होय सरकारने तुमच्यासाठी फेब्रुवारीचे 1500 रुपये, बघा त्यानंतर मार्च महिन्याचे 1500 रुपये, हे 2 हप्त्याचे तुमच्यासाठी 3000 रुपये झाले। एवढंच नाही तर त्यानंतर गॅस सिलेंडर जी अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारने आणलेले आहे त्याचे 830 रुपये मिळणार आहेत। टोटल किती रुपये तर 3830 रुपये, म्हणजेच की सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3830 रुपये मिळणार आहेत। होय आता बहिणी नाराज झाल्या आहेत, त्यामुळे बहिणींना आता आम्ही जास्त पैसे देत आहोत असं सरकारने सांगितलंय। एकनाथ शिंदेंनी म्हणजे लाडक्या बहिणीच्या भावांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या निर्णयानुसार लाडक्या बहिणींना आता इथून पुढे गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचे हप्ते भेटणार आहेत। म्हणजे गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकारकडून 830 रुपयांची अशी मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि यामुळे सर्वच बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो। हे 830 रुपये पूर्ण डीबीटी अंतर्गत सरकारने मंजूर केलेले आहेत। बघा आता हे 830 रुपये मिळवण्यासाठी छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे। ते काम केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकार तुम्हाला 3 वेळेस हप्ते देणार आहे। मग हे पण हप्त्याचे पैसे कसे मिळवायचे ती माहिती तुम्हाला पुढे मी सांगणार असून तुम्ही फक्त आता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला सर्वात आधी आपण कोणत्या जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो। जर या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात आता 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% जमा होणार आहेत। सरकारने आता मोठा निर्णय डायरेक्ट अधिवेशनातून घेतलेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत अशा सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो। बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी सविस्तर अशी यादी आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या माता भगिनींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झाल्याने बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत। बघा आलेल्या माहितीनुसार आता या 17 जिल्ह्यांमध्ये पूर्ण वाटप मंजूर केलेलं आहे। जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमच्या बँक खात्यात डीबीटीचे अंतर्गत 1,500 रुपयांचे असे टोटल 2 हप्ते जमा होतील। म्हणजेच की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 मिळतील। पण बघा सरकारने नवीन
नवीन नियम लावलेला आहे. होय, आलेल्या माहितीनुसार जर सरकारने सांगितलेलं हे एक काम जर तुम्ही केलं नाही तर बहिणींनो तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता भेटणार नाही आणि इथून पुढचे पण हप्ते मिळणार नाहीत. होय, नवीन नियम आता सरकारने लावलेला असून जर तुम्हाला आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची पूर्ण पैसे पाहिजे असतील तर लवकरात लवकर हे एक काम तुम्हाला करावं लागेल, तरच मार्च महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात येईल आणि 20व्या आणि 21व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. त्यासाठी आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं कोणतं एक काम करायचं, कोणतं काम करावं लागणार आहे ती माहिती आता मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्ही ते काम जर केलं तर लगेच तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं वितरण होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. तर चला आता सर्वात आधी पैसे कोणत्या 17 जिल्ह्यात आणि कोणत्या 9 बँकेत सरकार वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची आणि बँकांची पण यादी बघूयात. बघा लाडक्या बहिणींनो, आता सविस्तर यादी या ठिकाणी आलेली आहे. बघा सरकारने स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर लाडक्या बहिणीसाठी आम्ही मोठा निर्णय घेतलाय. सरकारने अखेर निर्णय घेतलेला असून सर्व बहिणींना दिलासा दिला. 3 टप्पे सरकारने मंजूर केले असून या 3 टप्प्यात पूर्ण पैसे आता येणार आहेत. कोणत्या क्षणी बहिणीच्या बँक खात्यात 3830 रुपये आल्याचं बहिणींना दिसेल. बघा आता तुम्ही म्हणत असाल 3 टप्पे का, तर बघा आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा सुरू होत आहे तो म्हणजे फेब्रुवारीचे 1,500 रुपये ज्यांना भेटले नसतील त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. त्यानंतर दुसरा टप्पा लगेच सरकार सुरू करत आहे तो म्हणजेच की मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचा 1,500 रुपयांचा दुसरा टप्पा, हे पण 1,500 रुपये बहिणीच्या खात्यात जमा होणार, म्हणजे 20व्या आणि 21व्या हप्त्याचे 3,000. त्यानंतर तिसरा टप्पा आहे तो म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता देण्यासाठी, म्हणजे टोटल मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार असून टोटल 3,830 रुपये तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत आणि यामुळे एक तुम्हाला मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. 3,830 रुपयांची रक्कम ही डीबीटी अंतर्गत सरकारने मंजूर केलेली असून पूर्ण पैसे वाटपाचं हे नियोजन सरकारने केलेलं आहे आणि यामुळे आता लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळाला आहे असं पण आपण म्हणू शकतो. आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आता समोर आलेले आहे. बघा आता हे 3,830 रुपये या 17 जिल्ह्यातून वाटप सुरू होत आहेत. सर्वात आधी या 17 जिल्ह्यात पैसे देणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल आम्हाला याआधी तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये हप्त्याचे पैसे मिळाले नाही, पण तसं काही नाहीये. याआधी मिळाले नसले तरी इथून पुढे आता तुम्हाला नक्कीच मिळतील. पण ते कसे मिळवायचे, ते मिळवण्यासाठी कोणतं एक महत्त्वाचं काम करायचं आहे ती सर्व काय माहिती आता तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा आता 17 जिल्ह्यांची या ठिकाणी नावं आलेली आहेत. कोणत्या 17 जिल्ह्यात पूर्ण पैसे 3,830 रुपये सरकार वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं दाखवतो. बघा आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की 3 टप्प्यात पूर्ण पैसे वाटप सुरू होत आहे. 3 टप्प्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. कुणीही काळजी करू नका. एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलंय, अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत, प्रत्येक जिल्ह्यात पूर्ण पैसे जमा होणार आहे. डीबीटीला मान्यता दिली आहे. बघा आता डीबीटीतून हे पैसे तुमच्या खात्यात 3 हप्त्याचे येणार आहेत. ज्या आता फेब्रुवारीचे आणि मार्चचे 3,000 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून वाटप सुरू होत आहे. डीबीटीच्या माध्यमातून का, तर आता तिकडून पैसे पाठवल्यानंतर 30 किंवा जास्तीत जास्त 35 मिनिटांमध्ये हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि हे पैसे पूर्ण 3,000 रुपये 2 हप्त्याचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% येणार आहेत. तर बघा आता या ठिकाणी कोणत्या 17 जिल्ह्यात आणि कोणत्या 9 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होण्यास सरकार सुरुवात करत आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सर्वात आधी होणार आहे, तर चला त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो. जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला ऐकायला भेटलं, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. तर मग चला आता कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं तुम्हाला मी वाचून दाखवतो. बघा लाडक्या बहिणींनो, आता आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. सरकारने आता 4 विभागातील जिल्हे घेतलेले आहेत. कोणते 4 विभाग ते पण सांगतच आहे. बघा आता सरकारने पहिला जिल्हा निवडलेला आहे तो म्हणजे धुळे जिल्हा. बघा आता या जिल्ह्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये मंजूर केले आहेत. 21वा हप्ता 1,500 रुपये, 2 हप्त्याचे पैसे कोणत्या क्षणी जमा होतील आणि मोबाईलवरती मेसेज येईल. मोबाईलवरती पहिला मेसेज येईल क्रेडिटीवर अकाउंट 1,500 रुपये.
म्हणजे 1,500 रुपये रक्कम जमा झाल्याचा पहिला मेसेज, दुसरा मेसेज पण 1,500 आल्याचा येईल. असे 2 मेसेज मोबाईलवरती आले की तुम्ही लगेच बँकेत जाऊन दोन्ही हप्त्याचेही 3,000 रुपये पैसे काढून आणू शकता, असं स्पष्टपणे सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे बहिणींनो काळजी करायची नाही. आणि याच धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अजून एक पैशाचा मेसेज येईल. गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे पण तुमच्या खात्यात मिळणार आहेत. हे पण पैसे तुम्हाला मिळून जातील. टोटल 3,830 रुपये रक्कम या ठिकाणच्या बहिणींना आता मिळणार आहे. पण लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्या ठिकाणी, म्हणजे सरकार आता पूर्ण महाराष्ट्रात पैसे तर देत आहे, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं एक काम यावेळेस सर्वच बहिणींना करायचं आहे. जे कोणी हे एक काम करणार नाही त्यांचे पैसे सरकार कायमचे बंद करून टाकेल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता कोणतं एक काम करावं लागणार आहे ती माहिती तुम्हाला मी लगेच देणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर आता पहिलं आणि खूपच महत्त्वाचं असं काम तुम्हाला करायचं आहे. ते आता तुम्हाला मी लगेच पुढे सांगतो. ते जर काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. सरकारने सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते एक काम लवकरात लवकर तुम्हाला करावं लागेल. म्हणजे तुमच्या बँक खात्यावरती टोटल पैसे हे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. तर चला आता पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत ते सांगतो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोणतं काम बहिणींना करायला सांगितलं आहे ते काम लगेच तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. जर ते काम केलं नाही तर पैसे भेटायचेच नाहीत. मार्चचा हप्ता नाही, फेब्रुवारीचा नाही आणि इथून पुढचे कोणतेच हप्ते मिळायचे नाहीत. सर्व काय माहिती आता तुम्हाला मी सांगणार आहे. शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघत चला. तर बघा आता लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, आलेल्या माहितीनुसार यादी आलेली आहे. बघा आता यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. बघा आता पुढचा जिल्हा गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. बघा आता गडचिरोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा केले जाणार आहेत. गडचिरोलीमध्ये 1 नाही 2 नाही 3 हप्त्याचे पैसे येणार आहेत. पहिला हप्ता फेब्रुवारी, दुसरा हप्ता मार्च महिन्याचा, म्हणजे हे झाले 2 हप्त्याचे. 20व्या 21व्या हप्त्याचे 3,000 रुपये आणि अजून एक हप्ता येणार तो म्हणजे गॅस सिलेंडर 830 रुपये. हे किती रक्कम टोटल झाली? 3,830 रुपये. तर या जिल्ह्यात पण पूर्ण वाटप केलं जाणार आहे. यानंतरचा जिल्हा तो देखील सरकारने जाहीर केलेला आहे. बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, जालना जिल्हा. जर या जालना जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर जालना जिल्ह्यामध्ये पण आता 3,000 रुपये येणार आहेत आणि गॅस सिलेंडरचे वेगळेच 830 रुपये. अशी मोठी रक्कम 3,830 रुपये या ठिकाणी वाटप सुरू होत आहे. बघा सरकारकडून आनंदाची बातमी आलेली असून पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलं असल्या कारणाने बहिणींना दिलासा मिळालेला आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आली. त्यामुळे बहिणींनो काळजी करू नका, चिंता करू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. राज्य सरकारने हा निर्णय जाहीर करताच लाडक्या बहिणींना, माता भगिनींना एक मोठा दिलासा मिळाला आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. तर बघा आता पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण यादी आलेली आहे. बघा सरकारने सांगितलं आहे की आता काळजी आणि चिंता बहिणींनी करायची नाही. डायरेक्ट डीबीटीतून मंजुरी आता आम्ही दिलेले आहे. पैसे आता कोणत्या क्षणी जमा होतील? 3 टप्प्यात हे 3 हप्त्याचे पैसे मिळतील. फेब्रुवारी मार्च महिन्याचे 2 हप्ते आणि गॅस सिलेंडरचा 3रा हप्ता 3,830 रुपये. ही सर्व रक्कम वाटपाला आम्ही आता अधिकाऱ्यांना आदेश दिलेत असं सरकारने सांगितलंय. आता एकदा पैसे जर वाटप सुरू झाले, डीबीटीतून पैसे टाकले तर इकडे 30 मिनिटात पैसे जमा होत असतात. 30 मिनिटात पूर्ण रक्कम बहिणीच्या बँक खात्यात येत असते. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार? 4 वाजता येणार की सायंकाळी रात्रीच्या 7 वाजता पैसे येणार आहेत? पैसे वाटपाचा टायमिंग पण जाहीर झालेला आहे. तर चला आता तो टायमिंग काय आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमके पैसे आज येतील पण किती वाजता येतील, की उद्या येणार आहेत की दुसरी कोणती तारीख आहे, हे पण आता तुम्हाला नक्कीच समजेल. तर चला पैसे वाटप होणारा टायमिंग, वेळ किती वाजता येणार आहे ते पण तुम्हाला सांगून टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, आता मात्र राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आलेल्या माहितीनुसार सरकारने पूर्ण पैसे वाटपाची घोषणा केली. बघा या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा आता मानली जात आहे. थेट अधिवेशनातून मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी सर्वच पैसे मंजूर केलेत. होय, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1,500 रुपये, मार्च महिन्याचा हप्ता 1,500 रुपये, गॅस सिलेंडरचा हप्ता 830 रुपये. म्हणजे अशी मोठी वेगळी रक्कम सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण वाटपासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची आता गरज पडणार नाही. सर्वात मोठा
आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। बघा आलेल्या माहितीनुसार एक नाही तर आता पूर्ण 2 टप्प्यांच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाची रक्कम आता सरकारने जाहीर केलेली असल्या कारणाने लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा एप्रिलचा पण हप्ता पूर्ण दिला जाणार आहे। त्या आधी आता फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे 3000 रुपये दिल्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि एप्रिल महिन्याचा पण लगेच पुढचा हप्ता 1500 रुपये पूर्ण तयारी सरकारने केलेली आहे। सरकारला कळालं आहे की यावेळेस लाडक्या बहिणींना हप्ता देण्यास उशीर झाला आहे, त्यामुळे बहिणी नाराज झाल्यात। मग आता बहिणीची हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने घोषणा केलेली असून पूर्ण पैसे वाटप आता मंजूर केलेलं आहे आणि पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असल्या कारणाने लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। तर बघा बहिणींनो, आता पूर्ण पैसे जमा होण्यास कोणत्या क्षणी आता सुरुवात होत आहे। तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, पुढचे नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पूर्ण पैसे सरकार वाटप सुरू करत आहे, अशा सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी तुम्हाला आता यादी दाखवण्याचं काम करतो। तर चला पाहूयात। बघा लाडक्या बहिणींनो, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला यादी देखील बघायला मिळत आहे। 17 जिल्ह्यात आणि 9 बँकेत सर्वात आधी पैसे तर जमा होणारच आहेत। बघा आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी तर बघतच आहोत, पण बँका पण कोणत्या आहेत ते पण तुम्हाला सांगतो। बघा आता या ठिकाणी एक पहिली बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। जर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं खातं असेल तर या बँकेत पण आता पूर्ण रक्कम सर्वात आधी वाटप केली जाणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत एक नाही तर 3000 रुपये 2 हप्त्याचे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे। त्यामुळे बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय तुमच्यासाठी आता बघायला मिळत आहे। पूर्ण 3000 रुपये वाटप ही रक्कम तुमच्यासाठी आता जाहीर झालेली असून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण ही रक्कम आता दिली जाणार आहे। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीत येईल नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप अजून होणार आहेत, अशा सर्व जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार असून तुम्ही मात्र आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे वाटप केले जातील, कोणत्या जिल्ह्यातील बहिणींना सर्वात आधी रक्कम मिळेल हे देखील आता आपण जाणून घेण्याचं काम करणार आहोत। तर बघा आता पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा यादीमध्ये सर्व काही आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे, पण नेमकं लाडक्या बहिणींना कोणतं एक काम करायचं आहे। तर बघा ई-केवायसी जर केली नसेल तर करून घ्या, कोणती अडचण राहणार नाही। हे एक काम केलं तरच पैसे येतील, ज्यांनी केले नसेल करायचे आहे। तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा। अजून राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओ देणार आहोत, पुढचा व्हिडिओ देखील बघायला मिळेल। त्यासाठीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचं आहे। धन्यवाद।